नमस्कार मित्रांनो, जर तुमचं पीक अतिवृष्टीमुळे खराब झालं असेल आणि तुम्हाला दुबार पेरणी करावी लागणार असेल तर ही माहिती शेवटपर्यंत नक्की पहा. कारण राज्य सरकारकडून दुबार पेरणीसाठी मोफत बियाणे आणि आर्थिक मदत देण्याची तयारी सुरू आहे. कोणत्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार, अर्ज कसा करायचा आणि कोणती कागदपत्रे लागणार ही माहिती या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण सांगणार आहोत. निसर्गाचा लहरीपणा असो किंवा बाजारातील बोगस बियाण्याचा फटका, यामुळे अनेकदा आपल्या शेतकरी बांधवावर दुबार पेरणीची दुर्दैवी वेळ येते. मोठ्या आशेने आणि कष्टाने पेरलेले बियाणे जेव्हा मातीतच करपते किंवा उगवतच नाही तेव्हा बहिणीच्या समोर मोठा आर्थिक संकट उभं राहते. पण शेतकरी मित्रांनो, आता खचून जाण्याची अजिबात गरज नाही. जर तुमच्यावरही दुबार पेरणीचे संकट ओढवले असेल तर राज्य सरकारने तुमच्यासाठी एक अत्यंत दिलासादायक आणि मोठा निर्णय घेतला आहे. शासनातर्फे आता दुबार पेरणीसाठी लागणारा खर्च किंवा नवीन बियाणे अगदी मोफत दिले जाणार आहेत. चला तर मग जाणून घेऊया ही मदत नेमकी कशी मिळवायची आणि त्यासाठी कोणती सोपी प्रक्रिया पार पाडावी लागेल. ही मदत नेमकी कुठून आणि कशी मिळणार? ज्या शेतकऱ्यांच्या शेतात पावसाच्या मोठ्या खंडामुळे किंवा कंपन्यांच्या बोगस बियाण्यामुळे पीक उगवले नाही त्यांना थेट जिल्ह्याच्या नियोजन विकास निधी DPDC मधून मदत पुरवली जाणार आहे. ही मदत मिळवण्यासाठी तुम्हाला खाली सोप्या प्रक्रियेचा अवलंब करावा लागेल. पहिली म्हणजे लेखी तक्रार दाखल करणे. जर तुमच्या शेतात पेरणीनंतर बियाणे उगवले नसेल तर सर्वप्रथम तुमच्या गावातील नियुक्त असलेल्या कृषी सहाय्यकाची म्हणजेच ॲग्रिकल्चर असिस्टंटला भेट द्या. त्यांच्याकडे या समस्येसोबत एक सविस्तर लेखी तक्रार अर्ज द्या. या अर्जासोबत तुम्ही आधी खरेदी केलेल्या बियाण्याच्या पक्क्या बिलाची झेरॉक्स प्रत जोडणे बंधनकारक आहे. दुसरी पायरी म्हणजे प्रत्येक शेतात पाहणी आणि पंचनामा. तुमचा तक्रार अर्ज प्राप्त झाल्यानंतर कृषी विभागाच्या अधिकारी व कर्मचारी स्वतः तुमच्या शेताच्या बांधावर येऊन पाहणी करतील. खरोखरच बियाणे उगवले नाही ना यांची खात्री करून ते एक संयुक्त पंचनामा अहवाल तयार करतील. हा तयार केलेला अहवाल पुढील कारवाईसाठी थेट तुमच्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पाठवला जाईल. तिसरी पायरी म्हणजे आवश्यक कागदपत्रांची पूर्तता. पंचनाम्यामध्ये तुमची तक्रार योग्य आणि सत्य असल्याचे निष्पन्न झाल्यास मदत मिळवण्यासाठी तुम्हाला काही महत्त्वाची पत्रे जमा करावी लागतील. ती पुढीलप्रमाणे आहेत. नंबर 1, शेतीचा 7/12 आणि 8अ उतारा. तुम्ही आधी खरेदी केलेल्या बोगस बियाण्याचे मूळ बिल, पेरणीनंतर उगलेले बियाण्याचे रिकामे पॅकेट, तुमच्या आधार कार्डची झेरॉक्स, बँक पासबुकची झेरॉक्स आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे चौथी आणि अंतिम पायरी थेट मदत तुमच्या हातात. तुम्ही जमा केलेल्या सर्व कागदपत्रांची आणि प्रकरणाची कृषी विभागामार्फत सखोल पडताळणी केली जाईल. त्यानंतर तुम्हाला शासनाकडून नवीन बियाणे मोफत उपलब्ध करून दिले जातील किंवा दुबार पेरणीसाठी लागणारा संपूर्ण खर्च थेट तुमच्या बँक खात्यात आर्थिक मदतीच्या स्वरूपात जमा केला जाईल. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर असेच व्हिडिओ आवडले असतील तर आमचे न्यूज अपडेट चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व समोरील बेल ऐकून दाबा. धन्यवाद. जय जवान, जय किसान.